नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेबद्दल एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत। तर आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजना आणि इतर सामाजिक योजनांवरील बजेट 2025 मध्ये काय निर्णय घेण्यात आले आहे यावर चर्चा करण्यात आलेली आहे। अजितदादा पवार यांनी निराधारांसाठी कोणत्या योजना आणि त्यांच्या बजेटविषयी काय घोषणा केली आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत। तर सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विकास विभाग, दिव्यांग कल्याण आणि इतर महत्त्वाच्या योजनांसाठी 2580 कोटी रुपये तर दिव्यांग कल्याणासाठी 1500हून अधिक कोटी रुपये बजेटमध्ये ठेवलेले आहेत। त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजना या लाभार्थ्यांसाठी 50 कोटी रुपये प्रस्तावित आहेत, परंतु काही निराधार लाभार्थ्यांना अपेक्षित वाढ न मिळाल्याने त्यांना निराशा झाली आहे। महिला, दिव्यांग आणि अल्पसंख्याक वर्गासाठी विविध योजनांचे बजेट व योजनांचा विस्तार केला जात आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 32,232 कोटी रुपये खर्च झालेला आहेत आणि या योजनेसाठी 36,000 कोटी रुपये प्रस्तावित आहेत। याविषयी दीनदयाल अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान अंतर्गत महिला आर्थिक सहाय्य वाढविण्यात आले आहे। तर मित्रांनो, या काही असे महत्त्वाचे अपडेट होते व बजेटमध्ये संजय गांधी निराधार योजनेला काय मिळाले आहे हेही तुम्ही आता बघितलं असणार। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा व अशाच नवीन माहितीसाठी आमचं चॅनल इंडिया न्यूज अपडेटला सबस्क्राईब करून ठेवा।